नमस्कार मित्रांनो, आज आपण एक टॉपिकवर चर्चा करणार आहोत की मोसाद इतकी शक्तिशाली का मानली जाते. ओके. सो जगातील सर्वात शक्तिशाली गुप्तचर संस्थांचा विचार जर केला ना, तर एक नाव नेहमी समोर येतं, ते म्हणजे मोसाद. आता मोसाद काय आहे? ही संस्था बेसिकली इस्रायल या देशाची राष्ट्रीय गुप्तचर संस्था आहे. ओके. सो जगभरातील अनेक सुरक्षा तज्ज्ञ मोसादला जगातील सर्वात प्रभावी आणि धाडसी इंटेलिजन्स एजन्सीजपैकी एक मानतात. ओके. आता प्रश्न असा निर्माण येतो की मोसाद इतकी शक्तिशाली का मानली जाते? आता याची काही कारणे आहेत, फॅक्ट वाईज आपण बघून घेऊयात. ओके. आता पहिलं जर कारण बघितलं तर आहे अत्यंत प्रगत गुप्तचर नेटवर्क. ओके. सो आता मोसादचे जगभरात विस्तृत गुप्तचर नेटवर्क आहेत खूप सारे. ओके. सो विविध देशांमध्ये मोसादचे एजंट्स आणि माहितीदार कार्यरत असतात आणि ते अजूनसुद्धा आहेत. आणि हे लोक शत्रूंच्या हालचाली, संभाव्य धोके किंवा दहशतवादी संघटनांच्या योजनांबद्दल गुप्त माहिती गोळा करत असतात. आणि या नेटवर्कमुळे इस्रायलला अनेक वेळा संकट येण्यापूर्वीच माहिती मिळते आणि योग्य तयारी त्यांना करता येते. ओके. पुढची स्टेप त्यांना काय करायची आहे त्यांना ते आधीच समजून येतं. ओके. आता दुसरं जर कारण बघितलं तर धाडसी आणि गुप्त ऑपरेशन्स. मोसाद आपल्या धाडसी आणि गुप्त मिशनसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आता त्यांचे अनेक ऑपरेशन्स इतके गुप्त असतात की त्याबद्दलची माहिती अनेक वर्षानंतरच सार्वजनिक केली जाते. ओके. डॉक्युमेंट्समध्ये ते लगेच माहिती येत नाही, त्यांनी काय काम केलं, कशा पद्धतीने केलं. ओके. त्यांना जी माहिती पब्लिक करायची आहे तीच माहिती आपल्यापर्यंत येते. ओके. उदाहरणार्थ 1960मध्ये मोसाद एजंट्सनी नाझी अधिकारी ॲडॉल्फ इकमॅन ओके यांना अर्जेंटिनामधून गुप्तपणे पकडले आणि इस्रायलमध्ये आणले होते. ओके. सो हे ऑपरेशन आजही गुप्तचर इतिहासातील सर्वात धाडसी मिशन्सपैकी एक मानले जाते. ओके. आता तिसरं जर कारण सांगायचं झालं तर प्रगत तंत्रज्ञान आणि सायबर क्षमता हे सर्वात इम्पॉर्टंट कारण आहे. ओके. सो मोसाद अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. सायबर गुप्तचर, उपग्रह माहिती, डिजिटल सर्वेलन्स आणि डेटा विश्लेषण या संपूर्ण क्षेत्रांमध्ये ही संस्था मोसाद एजन्सी खूप प्रगत आहे. ओके. आणि या तंत्रज्ञानामुळे शत्रूंच्या योजनांची माहिती त्यांना आधीच मिळवता येते आणि संभाव्य हल्ले त्यांना टाळता येतात. ओके. आता पुढचं कारण म्हणजे जलद आणि अचूक निर्णय. ओके. सो मोसादची कार्यपद्धती थोडीशी वेगवान आहे आणि अचूक आहे आणि ती मानलीसुद्धा जाते. कोणताही धोका निर्माण झाल्यास ते मोसाद एजन्सी जलद निर्णय घेऊन तात्काळ कारवाई करतात. ओके. आणि यामुळे अनेक वेळा मोठे हल्ले किंवा संकटे आधीच रोखण्यात यश मिळते. तुम्ही जर मोसादविषयी थोडं जरी डॉक्युमेंट सर्च केले ना किंवा गुगलवर सर्च केलं ना तर तुम्हाला निश्चितच या संदर्भात न्यूज येतील. ओके. आता पुढचं कारण सांगायचं झालं तर राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य. बेसिकली इस्रायल हा देश आकाराने लहान जरी असला ना तरी राष्ट्रीय सुरक्षेला अत्यंत महत्त्व दिले जाते. ओके. आणि तिथले लोक जे आहेत सर्वसामान्य ते खूप धार्मिकसुद्धा आहेत आणि इस्रायल देशात राहत असताना एकदम धर्मसृष्टीने ते आपल्या राष्ट्राच्या हितासाठी कंटिन्यू सपोर्ट करत असतात. तेवढे ते सपोर्टिव्ह आहेत तिथले लोक. ओके. म्हणूनच मोसादला सरकारकडून मोठा पाठिंबासुद्धा आहे. ओके. आणि पुरेशी साधने आणि कार्य करण्यासाठी मोठे त्यांना स्वातंत्र्य दिले आहे. ओके. आणि यामुळे ही संस्था अधिक प्रभावीपणे कार्य करू शकते. ओके. थोडक्यात सांगायचे झाले तर मोसाद शक्तिशाली मानली जाते. त्याची प्रमुख कारणे कोणती? जगभर पसरलेले त्यांचे गुप्तचर नेटवर्क. ओके. दुसरं म्हणजे धाडसी आणि गुप्त ऑपरेशन्स. तिसरं म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञान. चौथं कारण म्हणजे जलद आणि अचूक निर्णय प्रक्रिया. आणि पाचवं कारण म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेला दिलेले सर्वोच्च प्राधान्य. ओके. आता आपण पुढचे काही ऑपरेशन्स बघूयात. मोसादचे 5 सर्वात धक्कादायक ऑपरेशन्स आता आपण सध्या बघणार आहोत. आता जगातील सर्वात गुप्त आणि धाडसी आणि प्रभावी गुप्तचर संस्थांपैकी तर एक म्हणजे आहे आपली मोसाद. ओके. इस्रायलची. कारण इस्रायल आणि भारत हे खूप जुने फ्रेंड्स आहेत. ओके. आणि ही संस्था इस्रायल या देशाची राष्ट्रीय गुप्तचर संस्था म्हणून सुद्धा ओळखली जाते. ओके.
आणि मोसादने इतिहासात अनेक अशी ऑपरेशन्स केली आहेत ज्यांनी संपूर्ण जगाला धक्का दिला आहे. आता पहिलं ऑपरेशन म्हणजे कॅप्चर ऑफ ॲडॉल्फ इकमॅन. ओके, सी बेसिकली 1960मध्ये मोसादने जगाला थक्क करणारे ऑपरेशन केले. नाझी जर्मनीचा अधिकारी ॲडॉल्फ इकमॅन हा दुसऱ्या महायुद्धानंतर अर्जेंटिनामध्ये लपून राहत होता. ओके, सो मोसाद एजंट्सनी त्याचा गुप्तपणे शोध घेतला आणि त्याला तिथूनच पकडले आणि कोणालाही न कळवता इस्रायलमध्ये सुद्धा त्याला आणले. बघू शकता हे. ओके, सो यानंतर त्याच्यावर इस्रायलमध्ये न्यायालयीन खटला चालवण्यातसुद्धा आला आणि हे ऑपरेशन गुप्तचर इतिहासातील सर्वात प्रसिद्ध मिशन्सपैकी एक मानले जाते. ओके, दुसरं ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड. ओके, सो 1972मध्ये जर्मनीतील मुनिक मॅसेकर या हल्ल्याने संपूर्ण जग हादरले होते. ओके, सो या हल्ल्यात इस्रायलच्या ऑलिम्पिक खेळाडूंना सुद्धा ठार करण्यात आले होते आणि या घटनेनंतर इस्रायलने ऑपरेशन रॅथ ऑफ गॉडसुद्धा सुरू केले. ओके, आणि या मिशनमध्ये मोसाद एजंट्सनी अनेक वर्षे विविध देशांमध्ये जाऊन त्या हल्ल्यास जबाबदार असलेल्या लोकांना शोधून काढले आणि संपवले. ओके, तिसरं ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन इंटबे. ओके, सो 1976मध्ये एका विमानाचे अपहरण करून ते उगांडामधील इंटबे विमानतळावर नेण्यात आले होते आणि त्या विमानात अनेक इस्रायली नागरिक बंधकसुद्धा बनवले गेले होते. आणि यानंतर इस्रायलने हजारो किलोमीटर दूर असलेल्या या विमानतळावर अचानक लष्करी कारवाईसुद्धा केली आणि या ऑपरेशनमध्ये बहुतेक बंधकांना सुरक्षितपणे सुद्धा वाचवण्यात यश मिळाले आणि हे ऑपरेशन आजही जगातील सर्वात धाडसी रेस्क्यू मिशन्सपैकी एक मानले जाते. ओके, नंतरचं ऑपरेशन सांगायचं झालं तर ऑपरेशन ओपेरा. ओके, सो 1981मध्ये इस्रायलने इराकमधील ओसिर्क न्यूक्लिअर रिॲक्टरवर अचानक हल्ला केला. ओके, सो इस्रायलला भीती होती की इराक अण्वस्त्र तयारसुद्धा करू शकतो आणि म्हणून इस्रायलने काय केले, इस्रायली लढाऊ विमानांनी अचानक हल्ला करून हा रिॲक्टर पूर्णपणे संपुष्टात आणला, नष्ट केला आणि हे ऑपरेशन मध्य पूर्वेच्या राजकारणात एक महत्त्वाचा टप्पासुद्धा मानले जाते. ओके, सो पाचवं जर ऑपरेशन सांगायचं झालं, ओके, स्टीव नेक्स्ट सायबर अटॅक. ओके, सो स्टीव नेक्स्ट हा एक अत्यंत प्रगत सायबर व्हायरस होता. हा व्हायरस बेसिकली इराणच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीजवर परिणाम करण्यासाठी तयार करण्यात आल्याचे मानले जाते आणि या व्हायरसमुळे इराणच्या अणु कार्यक्रमाला मोठासुद्धा धक्का बसला होता. ओके, आणि हे जगातील पहिले मोठे सायबर वॉरफेअर ऑपरेशन मानले जाते मोसादतर्फे. ओके, सो थोडक्यात सांगायचे झाले तर मोसादचे प्रसिद्ध ऑपरेशन्स कोणकोणते होते, ॲडॉल्फ इकमॅन कॅप्चर, ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड, ऑपरेशन इंटेबे, ऑपरेशन ओपेरा, स्टीव नेक्स्ट, सायबर अटॅक. ओके, सो या ऑपरेशन्समुळे मोसादला जगातील सर्वात प्रभावी गुप्तचर संस्थांपैकी एक मानले जाते. ओके, सो अशाच विविध व्हिडिओंसाठी राजकीय वर्ल्ड अपडेट जर तुम्हाला बघण्याची इच्छा होत असेल, वेगवेगळे अपडेट जाणून घेण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही माझ्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. ओके, यावर अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ येत राहतील आणि जे आपले इंडियाबद्दलचे अपडेट असतील, वर्ल्ड अपडेट असतील ते सुद्धा मी व्हिडिओमार्फत अपलोड करतो.